तर आज आपण ब्रायडल लुक करणार आहोत हिच्यावरती राणी घाडगेंवरती। तर ब्रायडल लुक कसा असणार आहे ते तुम्हाला पूर्ण डिटेल्समध्ये आज व्हिडिओ मिळणार आहे, सो कंटिन्यू राहा, कंटिन्यू बघा। त्यानंतर आपण इकडे सगळी तयारी केली ऑलरेडी, सगळ्या गोष्टी जेवढ्या लागतात, ब्रशपासून फाउंडेशन वगैरे जे पण काय मी सांगणारच आहे तुम्हाला यूज करता करता। तर आपण ऑलरेडी हे टोनर आहे ते यूज करून घेतलेलं आहे। मी टोनर रोज वॉटरचंच यूज, त्यानंतर आपल्याला मॉइश्चरायझर यूज करायचं आहे। 2 मिनटं झाल्याच्या नंतर आपल्याला सनस्क्रीन लावायची आहे। जर क्लायंट तुमचा उन्हात जाणार वगैरे असेल तर तुम्ही सनस्क्रीन यूज करायचे कंपल्सरी। नाईटला जरी तुमचा मेकअप असेल तरी तुम्हाला करायला कारण जास्त जर लाईट्स वगैरे असले त्याने पण हीट होते स्किनला, तेव्हाही करायचं आहे। त्यानंतर आपल्याला प्रायमर यूज करायचं आहे। प्रायमर खूप मोस्ट गरजेचंच आहे, कारण का आपल्या स्किनमध्ये कोणतेही प्रोडक्ट जाणार नाहीत आणि प्रत्येक क्लायंटला लावायचंच आहे हे कंपल्सरी, जेणेकरून स्किनला काहीच प्रॉब्लेम होणार नाही। असेल आपण जरी प्रोडक्ट जरी चांगले यूज करत असू ब्रँडचे तरीही आपल्याला कंपल्सरी प्रायमर हा यूजच करायचा आहे। सर्कल करत जर लावलं तर ते ओपन पोर्समध्ये आतमध्ये जातं हे प्रोडक्ट आणि बाकी जे आपण आता मेकअप करणार आहे ते स्किनमध्ये जातं। लेन्स लावून घेणार आहोत। काही काही क्लायंट लेन्स लावतात किंवा काही लावत पण नाहीत, सो त्यांना विचारून आपण ह्या गोष्टी करायच्या। तर लेन्स जे लावून झालेले आहेत आणि आता आपण आय मेकअप स्टार्ट करणार आहोत। तर आपण आता पहिला आय मेकअप करून घेणार, बाकीचा बेस मी नंतर करते म्हणजे तुम्हाला इझी वाटतं। त्यानंतर असे छोटा हा ब्लेंडर आहे, त्याच्याने मी ब्लेंड करून घेणार आहे। कायलॉनचे। त्यानंतर माझ्याकडे पावडर आहे, त्याच्याने आपण हे बेस ब्लॉक करून घेणार आहे। आय मेकअप करणार आहे, त्यासाठी माझ्याकडे आय मॅजिकचं आय मेकअप आहे। असे कलर आहेत त्याच्यामध्ये 52। तर आता हिच्या साडीच्या ह्याच्याने कलरने करत। तर ब्रश नेहमी क्लीनच असतात आपले, पण तरी यूज करताना थोडे आपण क्लीन करून घ्यायचं। असा ड्राय टिश्यू ठेवायचा, त्याच्यामध्ये क्लीन करून घ्यायचं व्यवस्थित। त्यानंतर आपण येल्लो मँगो येल्लो कलर आपण त्याला ॲड करणार आहे। प्रत्येक कलर नंतर ब्रश आपल्याला क्लीन करून घ्यायचं व्यवस्थित, जेणेकरून दुसरा कलर त्याच्यामध्ये ॲड करताना मिक्स नाही होणार। हाफ कोट आहे, तर आपण आधी त्यांनी कन्सिलरने थोडं
करून घ्यायची. काय काय लोक आयब्रो किती दाट करतात ना, असं काय करून बघा नाही करायला पाहिजे, सेफ करायला पाहिजे, सेफ पण एवढं पण तेवढं जसं असेल तेवढं नॉर्मल नॅचरली दाखवून त्याच्यात खूप छान वाटतं. त्यानंतर वरून आपल्याला हायलाईट लावायचं आहे, जेणेकरून आय मेकअप अजून छान दिसतं. आय मेकअप झाल्यानंतर एक गोष्ट इझी होते, कारण जे आपल्याला कलर वगैरे जो आपण आय मेकअप करतो खाली पडतो त्यानंतर करत नाही. हाफ कट क्रीज आहे, तर आपल्याला आयलायनर लावून घ्यायचं आहे असं सिल्वरवाला. सगळं करू नका जोपर्यंत मी बघत नाही. त्यानंतर आता आपण बेस तयार करणार आहोत. तर बेससाठी आपला पहिला करेक्टर करून घेणार आहोत, कारण का डार्क सर्कल वगैरे आहेत, तर त्यासाठी करेक्टर करणं खूप गरजेचं आहे. पण करेक्टर करतो तिथे आपल्याला जास्त ब्लेंडिंग नाही करायची आहे, थोडं थोडं टॅप करायचं आहे, जेणेकरून तो स्किनमध्ये मच होईल. तो जो भाग असेल असं आपण जिंकतो ना असं नाही, जास्त करायचं नाही, कारण का ते प्रोडक्ट निघून जातं आणि मग ते तुमचं काहीच काम नाही होऊ शकत. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की ब्लेंड करताना. नंतर मी हे कन्सिलर घेतलं आहे, हिचा जो कलर आहे त्याच्यापेक्षा आपल्याला डार्क अजून कलर घ्यायचा आहे. कन्सिलरचं जर आपला ब्लश बेस जर चांगला व्यवस्थित तयार असेल तर आपला फाउंडेशनचा बेस पण खूप छान होतो आणि मेकअप छान खूप दिसतो. कन्सिलर पडते. त्यानंतर आपल्याला हे क्लायंटचं जसं स्किन टोन असेल, म्हणजे असं फेअर असेल किंवा मीडियम असेल, जे पण डार्क असेल त्या अकॉर्डिंग आपल्याला हे बनवायचं आहे. नंतर क्लायंटला आपल्याला त्याचं व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे. हा शेड क्लायंटच्या स्किन टोनला मॅच करतो आहे. त्यानंतर तुम्ही ब्रशनी पण ब्लेंड करू शकता किंवा फाउंडेशन ओजीचं आहे आणि खरंच खूप छान आहे. ओजीचं फाउंडेशन जे आहे छान स्किनमध्ये ऑब्झर्व होतात.
त्यानंतर आपल्याला पावडरने लगेच लॉक करून घ्यायचं आहे, जेणेकरून बेस जो असतो फ्रीज लाईन नको म्हणजे याला तो एक लाईनला असं वरती ब्लेंड करून लगेच लॉक करून घ्यायचं. फ्रीज लाईन वगैरे येत नाही शक्यतो इकडे यूज केलं. त्यानंतर आता आपल्याला कॉन्टोरिंग करून घ्यायचं आहे. तर ह्याच पॅलेटमध्ये तुम्हाला कॉन्टोरिंग पण मिळतं, ब्लश पण मिळतं, प्लस आय शॅडो मेकअप पण मिळतं, प्लस हायलाईट पण मिळतं. असं आता आपण कॉन्टोरिंग करून घेणार आहे. जिथे आपल्याला हाय पॉईंट्स दाखवायचे तिथे आपण कन्सिलर करून स्माइल कर. कॉन्टोरिंगचा जो कलर आहे तोच आपल्याला इथं वापरायचा. ब्लॅक वापरायचा नाही, कारण का ब्लॅकने एकदम ते दाट दिसतात आणि एकदम विचित्र दिसून येतात. मिडल पार्टिशनमधूनच आपल्याला शेप द्यायचा आहे. मच करते ते डोळ्याच्या पुढे.
जर क्लायंटचे डोळे छोटे असतील तर त्यांना व्हाईट काजल लावायचं. आता आपण आयलॅशेस लावून घेणार आहे. माझ्याकडे आय मॅजिकचे आयलॅशेस मी घेतलेले आहे पूर्ण सेटच. नंतर आयकॉनिकचं काजल लावून घेते मी ते. काजल आहे तर असं आपला हा मेकअप रेडी झालेला आहे कम्प्लीट. मी तुम्हाला पूर्ण साडी वगैरे वेअर केल्यानंतर हेअरस्टाईल वगैरे बनवल्यानंतर पूर्ण दाखवतो परत, कारण का आता खूप मोठा व्हिडिओ आहे. सो कंटिन्यू राहा आणि कंटिन्यू बघा. तर असा हा आपला ब्रायडल लुक झालेला आहे. तुम्ही कंप्लीट बघू शकता. खूप छान आणि खूप सुंदर दिसतो आहे. डोळे बंद. तर असा आपला हा आय मेकअप वगैरे आहे. तुम्ही असा ब्रायडलला लुक देऊ शकता. तर तुम्हाला कसा वाटला हा मेकअप हेही नक्की कमेंट करून सांगा. आणि अशाच नवीन टिप्स किंवा व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मग तुला कसं वाटलं राणी मेकअप? पहिल्यांदाच केलं मी, हिच्याकडून पण खूप छान होतं. ओके, थँक्यू.